धाराशिवच्या भूम आणि परंडा तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलं आणि परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर गेलेली आपल्याला पाहायला मिळते। या परिसरामध्ये अतिवृष्टीने एवढं नुकसान केलं की शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांची फीस भरणं सुद्धा मुश्किल झालंय आणि त्यामुळे या परिसरातील विद्यार्थी सरकारकडे आमची फीस माफ करा अशी मागणी करतायत। मी आता चिंचोली येथील न्यू हायस्कूलमध्ये आहे आणि 10वीच्या वर्गात आहे। माझ्याबरोबर ह्या विद्यार्थी आहेत सगळे। बेटा कितवीला आहे तू? 10वीला। फीस माफ करायची मागणी करताय तुम्ही। पाऊस पडलाय, नुकसान झाले, काय परिस्थिती आहे? अतिवृष्टीमुळे सगळं खूप नुकसान झाले। नुकसान झाले हो। मग आता फीस भरायला पैसे आहेत का? आपल्या घरच्याकडे पैसे आहेत का? नाही नाही। माफ करायला पाहिजे हो। तू काय होणार आहेस पुढे? आता 10वीला आहेस, 10वीची परीक्षा काय व्हायचं तुला? माझं स्वप्न आहे की मी डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करावं। इंजिनिअरिंग करावं हो। बर। मग आता इथून आपला जी खर्च होणारा, आता या वर्षी आपल्यावर संकट आलंय सगळं, मग ती फीस माफ करा अशी तुमची मागणी आहे? हो। काय वाटतं तुला? मला वाटतं या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाऊस पडल्यामुळं खूप नुकसान झालेलं आहे। या नुकसानीमुळे शेतकरी विद्यार्थ्यांची फीस भरण्यास नकार देत आहेत। तरी मला वाटतं की शासनाने 10वीच्या बोर्डची परीक्षा मोफत करावी, म्हणजे फीस माफ करावी। हो। तुझे वडील काय करतात? शेती। काय शेतामध्ये? सोयाबीन। तू गेली होती का शेतामध्ये कधी? हो, शेतामध्ये गेले होते, पण आता शेतात काहीच राहिलं नाही। सोयाबीन नुकसान झालं? हो। कोणचं गाव आहे तुझं? रामेश्वर। काय सांगशील दीदी? अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले आहे। फीस माफ करायला पाहिजे। तुला काय व्हायचंय शिकून पुढे? पोलीस व्हायचंय? बर। किती शेत आहे तुला? वडील काय करतात? शेतीच करतात। कोणचं गाव आहे? चुंबळी। किती शेती आहे तुम्हाला? 5 एकर। काय असतं शेतामध्ये? सोयाबीन, उडीद। सोयाबीन आणि उडीद आले का? नाही ना? नाही। ही सगळी विदारक परिस्थिती आहे। लहान लेकराच्या चेहऱ्यावरची सुद्धा रोनक जी आहे ती ह्या पावसाने उडवलेली आहे। तू कितीला आहेस? 10वीलाच। अतिवृष्टीमुळे पावसाने खूप नुकसान झालेलं आहे। अख्ख्या घरात पाणी गेलेलं आहे। अख्खं भिजले सगळं घरात मधलं। कोणचं गाव आहे तुझं? सोनगिरी। सोनगिरीच आहे? हा। अख्खं पाणी गेले घरामध्ये। वडील काय करतात? वडील शेतीच करतात। अख्खं सोयाबीन धुवून गेले पाऊस आल्यामुळे। आता फीस भरायला आपलं कसं आहे? आता फीस भरावं लागेल ना आपल्याला? फीस भरायला घरचे नको म्हणतात आता, पैसे नाहीत आता। सरकारने बोर्डाच्या परीक्षेची फीस माफ करावी। करायला पाहिजे हो। असं तुला वाटतं? करेल का रे सरकार माफ? करेल ना, काय करेल। हो। भैया तू कुठल्या गावचा आहेस? मी चिंचोली गावचा। बर। चिंचोली इथलाच? हा। काय फीस माफ करायला पाहिजे? काय करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे। करायला पाहिजे। काय परिस्थिती तुमच्या गावात? पाऊस 4 दिवसाखाली अतिवृष्टी झाली त्यावेळेस काय परिस्थिती होती गावामध्ये? खूप नुकसान, सगळीकडे पाणी शिरले होते। आमच्या घरात पण पाणी शिरले होते। वह्या पुस्तकं ती भिजली होते सगळी, त्यामुळे नुकसान झाली होती सगळी। आता काय लागतं परीक्षेला इथून पुढं? म्हणजे अपेक्षित वगैरे ते असतं का? आता आहेत का तुम्हाला? नाही, पैसे मग घेऊन नाही शकलो। अडचण आहे? अडचण। वडील काय करतात? शेतीच। शेतामध्ये काय आहे? सोयाबीन आहे का? गेलं पावसाने? गेलं। तू कुठल्या गावचा आहे? रामेश्वर। रामेश्वरचं। काय परिस्थिती आहे? समधी गडावरती पाणी गेलेलं आहे, याबद्दल फीस माफ करावी सरकारने। तू भरली का फीस? आता जवळ आले म्हणजे परीक्षा, आता फीस भरायला सुरू आहे, तू भरली का? नाही, भरायला चालू आहे आता। माफ करायला पाहिजे। माफ करायला पाहिजे। एकंदरीतच जर पाहिलं तर या भूम परंडा परिसरामध्ये अतिवृष्टीने शेतकरी बर्बाद केलाय आणि विद्यार्थ्यांच्या मुलांच्या फीस भरण्यासाठी सुद्धा शेतकरी हतबल झालेला आहे। ही परिस्थिती
या अतिवृष्टी भागामध्ये झालेली आहे आणि विद्यार्थीसुद्धा फीस भरायला म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद नाही आहे आणि फीस माफ करावी अशी मागणी विद्यार्थीसुद्धा करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, परांडा, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.